गुरुपौर्णिमा निमित्त कल्याण पूर्वेत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले। विजयनगर येथील श्री साई मंदिरातून वर्तकनगर ठाणे येथे जाणाऱ्या भव्य पायी पालखी सोहळ्याला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसाई मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पायी पालखी सोहळ्याला विजयनगर कल्याणपूर्व येथील श्री साई मंदिरातून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। श्री साईंची विधिवत पूजा, आरती आणि पालखीचे पूजन करून शिवसाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा साई भक्त संजय नागेश शिर्के यांनी आपल्या खांद्यावर पालखी घेत सोहळ्याला सुरुवात केली। श्री साईनाथ महाराज की जयच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी आधारस्तंभ उद्योगपती संजय शेठ गायकवाड तसेच साई भक्त शुभम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले। ढोल, ताशे, टाळ, मृदुंग आणि लेझिम पथकांच्या गजरात पालखी मार्गस्थ झाली। शिवसाई मित्रमंडळातर्फे विजयनगर ते वर्तकनगर हे पालखी सोहळा दरवर्षी तुम्ही एकदम थाटामाटात पायी पालखी जात असते, काय सांगाल त्याबद्दल? शिवसाई मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हे जे 24 वर्ष चालू आहे, या मंडळाच्या आधारस्तंभ गायकवाड शिवसाई मित्रमंडळाचे पदाधिकारी महिला मंडळ यांच्या वतीने हा जो कार्यक्रम साजरा होत असतो याचा थोडासा सहकार्य असतो आणि या पालखीच्या औचित्य साधून यावेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलंय आणि तिथे आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केले। हे असंच हे कार्य आमच्या हस्ते व्हावं ही साईचरणी प्रार्थना। जयराम जयराम। पालखी सोहळ्यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, ढोल ताशांचा निनाद आणि श्री साईंच्या अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। मार्गभर अनेक ठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेत फुलांची उधळण करून स्वागत केले। श्री साईंच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पालखी विजयनगर येथून वर्तकनगर ठाणेच्या दिशेने मार्गस्थ झाली। श्रद्धा, सेवा, समाज प्रबोधन आणि एकतेचा संदेश देणारा हा पायी पालखी सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला असून यंदाही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत आहे।